नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ, तो म्हणजे बर्गर. रेसिपी पूर्ण पाहिलात तर तुम्हीसुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये घरीच बनवाल. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. जे आपण नाश्त्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत. 1 ग्लास पाणी घालू आणि स्वच्छ धुवून घेऊया. आपण पोहे बनवताना कसे पोहे भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पोहे इथे भिजवायचे आहेत. पूर्ण पाणी याच्यातून काढून घेऊ आणि पूर्ण आपण हे पोहे असेच ठेवूया. जसे आपण पोहे बनवायला घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत. तर आता या बटाट्यांच्या आपण साली काढून घेऊया. आज बर्गरसाठी आपण लागणारी आलू टिक्कीसुद्धा घरीच बनवतोय. एकदम क्रिस्पी आणि जशी बाहेर मिळते तशाच पद्धतीने आलू टिक्की ही घरीसुद्धा होते. तरी ते पूर्ण बटाट्यांच्या मी इथे साली काढून घेते आणि आता या बटाट्यांना आपण किसून घ्यायचं आहे. स्मॅश अजिबात करायचं नाही, कारण मध्ये मध्ये त्या गुठळ्या राहतात. तर आपण हे किसूनच घेऊया. सगळे बटाटेसुद्धा इथे किसून घेतलेले आहेत. आता आपण आलू टिक्की बनवण्यासाठी जी भाजी आहे ती बनवायला सुरुवात करूया. गॅसवर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ आणि 1 बटरचा तुकडा घालून घेऊया. साधारण 2 चमचे बटर आहे. बटर पूर्णपणे वितळलं की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे. पूर्ण फोडणी आपण ही बटरमध्ये देणार आहोत, त्यामुळे बटरचा स्वाद भाजीला खूप छान येतो. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा थोडासा फ्राय करून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेत त्या घालून घेऊ. त्यानंतर 2 चमचे मी इथे आलं आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. त्यामुळे या भाजीला आलं लसणाची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर इथे फरसबी घेतले, एकदम बारीक चिरून घेतले, त्यामुळे क्रंचीपणा येतो. त्यानंतर अर्धी वाटी हिरवे वाटाणे, ते सुद्धा मी इथे घालून घेते. गाजर असेल तर गाजरसुद्धा घालू शकता. तर सर्व मिश्रण आता स्लो गॅसवरती व्यवस्थित परतवून फ्राय करून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये आता मसाले घालायला सुरुवात करूया. इथे 1 चमचा मी आता आमचूर पावडर घालणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे मसाले व्यवस्थित परतवून घेऊया. जास्त एक्स्ट्रा मसाले वापरण्याची काहीच गरज नाही. इथे स्टफिंगची भाजी मस्त तयार होते. तर आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊ. जे पोहेसुद्धा भिजवून घेतलेत आपण ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. आता दोन्ही मिश्रण एकत्रित मिक्स करत मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करत करत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आलू टिक्की आपल्याला बाहेर मार्केटमध्ये सुद्धा भेटते. फ्रोझनवाल्या आलू टिक्की भेटतात. तर त्याच्यापेक्षा आपण जर घरीच बनवली तर खूप टेस्टी होते आणि त्यापासून बर्गरसुद्धा खूप छान होतं. आणि आपण घरी बनवलेलं कधीही चांगलं. तर इथे पूर्ण स्टफिंग मिक्स करून इथे भाजीही तयार झालेली आहे. सगळ्यांना वाटत असेल की आलू टिक्की बनवायचं म्हणजे झंझटीचं काम असेल, पण तसं काही नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरीच आलू टिक्की नक्की बनवाल. खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीनेच आपण इथे आलू टिक्की बनवतोय. बाहेरून नेक्स्ट टाईम तुम्ही कधीच विकत आणणार नाही, घरीच तुम्ही बनवाल याची खात्री देते. तर इथे पूर्ण स्टफिंगची भाजी तयार झाली आहे. आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर आपण ही भाजी फ्रीजमध्ये 15 मिनटासाठी ठेवणार आहोत. जास्तसुद्धा ठेवायची नाही. 15 मिनटं थंड झाली की मग आपण याची आलू टिक्की बनवून घ्यायची. आलू टिक्की बनवायलासुद्धा सोपी पडते. गरम गरम जर आलू टिक्की तुम्ही वळायला गेला तर त्या एकदम पातळ होतात आणि मोडण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही फ्रीजमध्ये 15 मिनटं ठेवलात की भाजी व्यवस्थित घट्टसर होते आणि मग त्याची आलू टिक्कीसुद्धा बनवायला सोपी जाते. इथे सगळ्या आलू टिक्की एकाच आकारामध्ये मी बनवून घेत आहे. जर तुम्हाला व्यवस्थित आकारात बनवता येत नसेल तर बर्गरचा पाव घ्या. त्याच्यामध्ये जेवढ्या आकारात बसेल तेवढी आलू टिक्की तुम्ही मापाने करू शकता.
इथे बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळ्या आलू टिक्की बनवून घेणार आहे. ह्या आलू टिक्की बर्गर शिवाय सुद्धा तुम्ही अशाच डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. तर इथे सर्व आलू टिक्की बनवून घेतलेत. आता आपण इथे बॅटर बनवणार आहोत. एका बाउलमध्ये मी 5-6 चमचे मैदा घालून घेते आणि 5-6 चमचे कॉर्नफ्लॉवर. आपण याचं बॅटर बनवणार आहोत. दोन्ही पिठं मी इथे समप्रमाणात घेतलेली आहेत. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते आणि पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेऊ. जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकताय थिकनेस याचा. अशा पद्धतीने हे आपलं बॅटर इथे तयार होतं. इथे मी ब्रेड क्रम्ससुद्धा घरीच बनवलेले आहेत. हे सुद्धा बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला ब्रेड क्रम्स घरी कसे बनवायचे याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. तशी मी रेसिपी तुमच्यासाठी अपलोड करेन. तर आलू टिक्की आपण बनवलेल्या बॅटरमध्ये इथे बुडवून घ्यायची. चमच्याच्या सहाय्याने बाहेर काढू आणि आपण जे इथे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेत त्याच्यामध्ये ही आलू टिक्की घोळवून घेऊया. दोन्ही साईडने ब्रेड क्रम्स व्यवस्थित घोळवून घ्यायचे आणि मग आपण आलू टिक्की तळण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर इथे सुरुवातीला मी इथे 2 आलू टिक्की ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेते. गॅसवरती तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ही आलू टिक्की हातामध्ये व्यवस्थित घेऊ आणि व्यवस्थित प्रेस करत करत आपण हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत. म्हणजे ते तेलामध्ये गेल्यानंतर सुटणार नाहीत. बघा, अशा पद्धतीने गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर मीडियम फ्लेमवरतीच आपण ही आलू टिक्की तळून घेणार आहोत. आलटून पलटून आपण 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे ह्या आलू टिक्की तयार होतात. तर आता आपण या काढून घेऊया. तुम्हाला अजून मी तळून दाखवते. इथे मीडियम फ्लेमवरतीच हे आलू टिक्की आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच आपण इथे घालून घेऊ. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आलू टिक्की आपण किती सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकतो. तर इथे पूर्ण आलू टिक्की आपण काढून घेऊ. इथे सर्व आलू टिक्की मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत, बघू शकताय. चला आता मेन काम राहिलेलं आहे ते म्हणजे बर्गर. मार्केटमध्ये 40 किंवा 45 रुपयामध्ये 4 बर्गरचे पाव भेटतात. तर इथे मी 2 बर्गरचे पाव घेतलेत. आपण इथे 2 बर्गर बनवणार आहोत. तर इथे तव्यावरती थोडंसं बटर घालून घेतलं आणि या बटरवरती आपण हे पाव गरम करून घेऊया. तर आता गॅस बंद करते. आता हे पाव एका ताटामध्ये घेऊ. पावाची जी खालची बाजू असते त्याच्यावरती आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर अर्धा चमचा शेजवान चटणी आणि जो आपण वरती लावणार आहे पाव त्याच्यावरती मेयोनीज घालून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घेऊ. त्यानंतर इथे कांद्याच्या स्लाइस घालून घेऊया. त्यानंतर कोबीची पानं, टोमॅटोची चकती. आता याच्यावरती आपण आलू टिक्की ठेवून देऊ. त्यानंतर चीजच्या स्लाइस, मेयोनीजसुद्धा आपण इथे स्प्रेड करून घेऊ आणि तो पाव आपण इथे आता चीजवरती ठेवून देऊया. थोडासा मी इथे अजून ऑनियन घालते.
तर इथे होममेड असा बर्गर तयार झालेला आहे. तव्यामध्ये ठेवून आपण थोडासा आता इथे गरम करून घेऊया पुन्हा एकदा. बाहेर बर्गर बनवतात तेव्हा तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडे मशिनरी असते. आता आपल्याकडे काही मशिनरी नाही आहे, तर आपण इथे तव्यामध्येच करणार आहोत. आता इथे वरतून आपण इथे एक प्लेट ठेवूया आणि थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे बर्गर व्यवस्थित आतपर्यंत वाफावला जातो. मीडियम गॅस आहे. मीडियम गॅसवरतीच एक 2 मिनिटच मी इथे गरम करून घेतलेला आहे. तर इथे होममेड असा बर्गर तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा बर्गर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.